महाराष्ट्राचं राजकारण सध्या तापलं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणाचे किती नगरसेवक आणि किती नगराध्यक्ष हे आकडे समोर आलेले आहेत. कोणाचं यश कोणाचं अपयश तेही समोर आलेलं आहे. पण आता महानगरपालिकांचं रणांगण हे खुलं झालेलं आहे आणि प्रत्येकजण धावतोय या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी म्हणून. या स्पर्धेतली आजची सर्वात मोठा घटनाक्रम म्हणजे 2 ठाकरे एकत्र येऊन त्यांनी युतीची घोषणा केली आहे. पण या युतीच्या घोषणेत आघाडी कुठे गेले हा प्रश्न कायम आहे. आपण तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये काँग्रेस कुठे आहे हाही प्रश्न आपल्याला पडलेला आहे. काँग्रेसचं काय होणार हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आपल्याबरोबर आहेत. साहेब खूप खूप स्वागत. मुळात युतीची घोषणा झाली, 2 ठाकरे एकत्र आले आणि जे ठाकरे आतापर्यंत काँग्रेसबरोबर 2019 पासून होते ते काँग्रेसबरोबर राहणार की नाही हा प्रश्न आहे. काय काँग्रेस त्यांच्याबरोबर राहणार की नाही की ठाकरे काँग्रेसबरोबर राहणार की नाही, काय निर्णय काय झालाय का? निर्णय जो आहे तो आता पब्लिक डोमेनमध्येही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आशय जर बघता, यामध्ये एवढं राजकीय जी भूमिका ही सर्वच जण जे घ्यायला लागलेले ही चुकीची आहे. 73व्या 74व्या घटनादुरुस्तीनंतर आपण सत्तेच्या विकेंद्रीकरणाची भूमिका घेतली आणि गावगाडं चालवणाऱ्या लोकांनी हे एकत्रित येऊन त्यांचा निर्णय घ्यावा ही भूमिका आहे. ग्रामसभेमध्ये कोणताही राजकीय पक्ष असू शकत नाही, ग्रामपंचायतमध्ये असू शकत नाही, किंबहुना जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत समित्या आणि नगरपालिकांपर्यंतही असू शकत नाही. तिथे एका संवादाची आवश्यकता आहे, एका हेल्दी कम्युनिकेशनची आवश्यकता आहे. आणि अशा याच्यात एवढं राजकारण फुगवून एवढा पैसा टाकून, एवढ्या सभा घेऊन, एवढे मोठा दबाव आणून जे केलं जातं हे चुकीचं आहे. त्यामुळे आघाडी हा जो टर्म घेऊन किंवा हा शब्द घेऊन आपण पुढे जो चाललो आहे हा महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं समजण्यासारखा आहे. मात्र हा एवढा हट्ट राजकीय पक्षांना का, हाच एक मूलभूत स्वरूपाचा माझा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाला वाढलेला अहंकार आणि सत्ताधाऱ्यांची जी सत्तेची जी भूक आहे ही भूक यामध्ये स्पष्ट स्वरूपामध्ये दिसून येते. आता आजच्या पार्श्वभूमीवर जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत, त्यात मुंबई एक आहे. अगदी झालेल्या ज्या नगरपालिकांच्या नगरपंचायतच्या निवडणुका होत्या त्या 288 झालेल्या आहेत. या सर्वांना म्हणजे 28 अधिक 288 हा सर्व एकीकडे. आणि मुंबईच्या निवडणुका, मुंबई महानगरपालिका आणि मुंबईमध्ये 2 बंधू एकत्र येणं, 2 पक्ष एकत्र येणं ही चर्चा, मला वाटतं हा कुठेतरी एक इम्बॅलन्स हा निर्माण झालेला आहे. आणि ते 2 पक्ष आहेत, त्यांनी सोबत येण्याची त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी घेतलेली आहे. त्याकरता आमच्या शुभेच्छा आहेत. राहिला काँग्रेस पक्षाची आघाडीच्या अनुषंगाने असणारी भूमिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही आघाडीचे जे अधिकार आहेत हे सर्व आमचं स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटी जे आहेत त्यांच्यावर आम्ही हे अधिकार हे सोपवलेले आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी 288 मध्ये आम्ही स्वबळावर लढलो. काही ठिकाणी आम्ही आमच्या मित्रपक्षांना पाठिंबा दिला, काही ठिकाणी मित्रपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला. आणि या झालेल्या 288 मध्ये हा प्रश्न कुठेही कोणी विचारला नाही. नेमकेपणाने आजच तो एवढा का विचारला जातोय याबद्दल मला पहिले आश्चर्य व्यक्त करू द्या. आणि ते आश्चर्य व्यक्त करत असताना आम्ही सर्व ठिकाणची आमची जी भूमिका होती तीच मुंबई या ठिकाणी आमची देखील भूमिका होती. आमच्या स्थानिक नेतृत्वाने ठरवलं की आपण आघाडी न करता स्वबळावर पण कुठेतरी जाऊ, कारण आमचंही चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कार्यकर्त्यांचंही म्हणणं होतं की तुम्ही दरवेळेस आघाडी करता, आम्हाला लढण्याची इच्छा आहे आणि लढत असताना आम्हाला कमी जागा मिळतात, त्यामुळे आमची कुठेतरी कोंडी होते. त्यामुळे आपण स्वबळावर ही निवडणूक लढू. आणि त्या भूमिकेतून आम्ही स्वबळावर गेलो. आता स्वबळावर जाण्याचा आणि आघाडीत बिघाडी होण्याचा किंवा महायुती अस्तित्वात आहे की नाही, इंडिया अलायन्सचं का नाही, हे प्रश्न मला असं वाटतं की हे गैरलागू आहेत.